हाय फ्रेंड्स, आज आम्ही बनवणार आहोत उपमा व्हाईटवाला आणि येल्लोवाला असे श्लोकचे दोन उपमा असतात ना श्लोक. तो कसला असतो, काय असतं त्याच्यामध्ये? व्हाईट म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये? काय असते? कढी. सो आता आपण बनवणार आहोत उपमा. आणि उपम्यासाठी आपल्याला लागणारं सगळं साहित्य आपण इथे रेडी करून घेतलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ, टोमॅटो, कांदा आणि काय मिरची आणि कढीपत्ता. ठीक आहे. सो आधी रवा आपण छान भाजून घ्यायचा. ठीक आहे. हां, आपण आधी केलं आहे. त्याच्यामध्ये ना 1 चमचा तूप घातलं आहे आणि हा रवा आपण छानसा रंग बदलेपर्यंत भाजला आहे. खूप जास्त लाल करून द्यायचं नाही. तेल थोडंसं जास्त घ्यायचं उपम्याला, सो तो खूप छान बनतो. येस, स्टिकी नाही, मजा नाही येत खायला. उकडल्यासारखं काहीतरी ते लागतं मध्ये. मस्त असं तेल भरपूर. मी आता इथे 2-3 पळे तेल घेतलं आहे आम्ही. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे, तुमची पळी किती मोठी आहे त्याप्रमाणे ते तेल घ्यायचं. ठीक आहे. आता हे छानसं जरा तापू द्या. तर तेल तापलं आहे, त्यामध्ये आपण थोडी मोहरी घालून बघूया ती तडतडतीये का. पटकन तडतडली पाहिजे ना शिवकू. थंड तेलामध्ये कधीच फोडणी नाही घालायची. तेल छान तापलं पाहिजे. अति ओव्हर पण नाही तापलं पाहिजे आणि खूप थंड पण नाही पाहिजे. सगळ्यात आपण ह्याच्यामध्ये उडदाची डाळ घालून घ्यायची. उडदाची डाळ जरा बऱ्यापैकी घाला, म्हणजे त्याचा खूप छान फ्लेवर येतो. ठीक. मी याच्यामध्ये जिरं नाही वापरणार आहे, फक्त राईचा फ्लेवर देणार आहे. छान नट्टी करून घ्यायचं, असं करपली नाही पाहिजे ती. आता मिरची आणि कढीपत्ता. त्याच्यामध्ये आपण लगेच टोमॅटो आणि कांदा घालायचा. श्लोकू एकदम लांब उभा होता, तरी पण त्याच्या हातावर छोटूसं तेलाचं फोडणीचं तेल उडलंय. मी रडत बसलोय. आता ह्या रव्यामध्ये आपण अंदाजे 1 मीठ घालून घेऊ, थोडीशी साखर चवीपुरती. कांदा कोमून होईपर्यंत आपण पाणी ठेवायचंय उकळत. 1 वाटी जर रवा घेतला असेल तर 3 वाटी पाणी किंवा 2.5 वाटी पाणी. आता हे पाणी आपण तापत ठेवलंय आणि इकडे आपलं कांदा आणि टोमॅटो सुद्धा छान शिजला आहे, कोमला आहे. ठीक आहे. आता ह्यात आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो घालायचा आहे. आणि ह्याला पुन्हा आपण छान 1-2 मिनिटासाठी परतायचं. तोपर्यंत आपलं पाणी सुद्धा उकळेल. अशी परतायला मस्त घातली ना कोथिंबीर की मस्त लागते ती. त्याचा फ्लेवर येतो छान. आणि आपला रवा पण पुन्हा एकदा छान मिक्स होतो, छान परतला जातो तेलावरती. असं तेलाचा तुपाचा मस्त श्लोक. आहा, मस्त वास होतो. कसं गरम पाणी उडेल. बाजू हात काढ. हे बघा, आता मस्त पाणी आपलं उकळलंय. गॅस बंद करूया आणि त्याच्यात असं मस्त असा मस्त फुलतो तो. दिसला? रवा आहे ना, रवा आहे ना, तो पटापट पाणी सोक करून घेतो. हे बघ, दिसला? आता हा असा ओला असतानाच टेस्ट करून घ्या. याच्यामध्ये मीठ कितपत आपल्याला लागणार आहे, म्हणजे सगळीकडेच लागेल. हे बघा, पाणी लगेच बघितलंस तू, पाणी लगेच आपलं सुकून गेलं. त्यामुळे मी 1 वाटीला 3 वाटी पाणी घेते. म्हणजे तो हॉटेलसारखा मस्त नरम नरम बनतो उपमा. आहा हा, मस्त. सो 1-2 मिनटं झाकण ठेवल्यानंतर हा आपला उपमा असा बनतो. अजिबात कुठेही काहीही तो लागलेला नाही आहे बघा. सुंदर.
बघ कसा वाटतोय. मस्त. खूप नाटक आहे, खूप नाटक आहे, खूप नाटक आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.